विधिमंडळातील प्रवेश पासवरील अशोक स्तंभ काढला असं रोहित पवार यांनी म्हटलंय। हळूहळू अशोक स्तंभ सगळीकडून काढतील असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय। अध्यक्ष आणि सभापतींनी यावर स्पष्टीकरण द्यावं अशी रोहित पवार यांनी मागणी केली आहे। प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी असं सुद्धा विधानसभा अध्यक्षांची माहिती आहे। तुम्ही जर बघितलं तर हा विधिमंडळाचा पास आहे। जिथं कायदे केले जातात महाराष्ट्राचे त्या पासवर मध्ये अशोक स्तंभ होता। म्हणजे देशामध्ये नाहीतर राज्यामध्ये कुठलंही सरकारी एखादं डॉक्युमेंट असेल तर तिथं अशोक स्तंभ असणं फार महत्वाचं आहे। पण आता हा स्तंभ या पासवरनं काढला आहे। आता हळूहळू हा स्तंभ सगळीकडनं काढला जाईल। अध्यक्ष आणि सभापती या दोघांनी या बाबतीत स्पष्टीकरण देण्याची जरूरत आहे। पण थातूर जर तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टीकरण देणार असाल तर हे चालणार नाही, कारण का प्रक्रिया ही प्रक्रिया असते। सर, विधान भवनामध्ये जे प्रवेश पासेस आहेत त्या पासेसवरना आता अशोक स्तंभ जे आहे ते गायब आहे। या संदर्भामध्ये स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की असं जर झालं असेल तर त्याची मी चौकशी करेन आणि ज्यांच्याकडनं झालेलं आहे त्यांच्यावर कारवाई करेन।